आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 100 बातम्या। मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर घेऊ। आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाच्या आवाहनानंतर पवारांची प्रतिक्रिया। पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली, नितेश राणेंची टीका। उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाचे दुकान कायमस्वरूपी बंद झाले, नितेश राणेंचा निशाणा। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। निवडणुकीनंतर संख्याबळावर मुख्यमंत्री ठरवू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी लढाई नाही, अंतर्गत चर्चा झाल्यानंतर सीएम पदाबाबत चर्चा होईल। पवारांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अजितदादाच 1500 रुपये देतायत अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात। जाहिरातीत मुख्यमंत्री लाडकी बहीणऐवजी अजितदादांची लाडकी बहीण असा उल्लेख। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। शासनाची योजना, जनतेचा पैसा आणि अजितदादांचा प्रचार, काँग्रेसचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। लाडकी बहीण कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका। रॅम्पवर चालतात आणि दररोज इव्हेंट करतात, वडेट्टीवारांचं वक्तव्य। विरोधकांच्या पोटात कितीही दुखलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सरकारची ताकद वाढवली तर 1.5चे 2 आणि 2चे 3,000 रुपये होतील, शिंदेंची प्रतिक्रिया। अनुभव नसणाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं तर पुतळा कोसळण्यामागचं वाऱ्याच्या वेगाचं कारण दिलं। शरद पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर टीका। पुतळ्याच्या निर्मितीसाठी 15 ते 16 कोटींचं बजेट मंजूर झालं होतं, मात्र पुतळा केवळ 15 ते 16 लाखात बनवला गेला, तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचा संजय राऊतांचा आरोप। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी, म्हणजे आरोपी फरार। कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही। फरार जयदीप आपटेच्या अटकेवरून शरद पवारांची प्रतिक्रिया। जयदीप आपटे पळून गेला असेल तर त्यासाठी सरकारनंच मदत केली असणार, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। गुन्हेगारांसाठी वर्षा ही सुरक्षित जागा, राऊतांची शिंदेंवर टीका। संजय राऊत घरी आले तर कागदपत्र दाखवतो, कागदपत्र दाखवल्यानंतर राऊतांना सुखरूप घरी सोडेल, नितेश राणेंचा टोला। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता। पुतळा कोसळल्याप्रकरणी नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया। तर समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, गडकरींचा सल्ला। संयुक्त तांत्रिक समितीकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी। समितीच्या 5 सदस्यांकडून 1 तास 20 मिनिटं पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी। 4 दिवसात सर्व विधानसभेच्या जागेचा रिपोर्ट जमा करा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। महाविकास आघाडी महायुतीवर नाराजी, मनसेचा सर्व्हे, सूत्रांची माहिती। राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील, मुख्यमंत्री भाजपचाच असावा या दृष्टीने संघाची रणनीती। 288 मतदारसंघात संघ भाजपसाठी समन्वय संघ प्रतिनिधींची नियुक्ती करणार। आरएसएसने कितीही प्रयत्न केले तरी सत्ता परिवर्तन हे होणारच। भाजपचा सीएम बनण्याचं स्वप्न पुढचे 20 ते 25 वर्ष पूर्ण होणार नाही। संघाच्या भाजपच्या सीएम बनवण्याच्या रणनीतीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे महायुती सरकारचं सूत्र, शरद पवारांची महायुती सरकारवर टीका। तर निवडणुकीत लोकांसमोर भ्रष्टाचार आणि दुष्परिणाम मांडणार, शरद पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे हे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शरद पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागलेत, हसन मुश्रीफांचा सवाल। तर पवार साहेब तुमचे वैर नहीं, समर्जित तुम्हारी खैर नहीं, मुश्रीफांचा समर्जित घाटगेंवरही निशाणा। हसन मुश्रीफ जातीचं कार्ड वापरतायत, मुश्रीफांकडून शरद पवारांवर जातीवादाचा आरोप। जाहीर माफी मागा, समर्जित घाटगेंची मागणी। विश्वजित कदमांकडून ठाकरेंना स्मृतीस्थळाच्या लोकार्पणासाठी निमंत्रण, मात्र खासगी दौऱ्याचं कारण सांगत ठाकरेंनी कार्यक्रमाला जाणं टाळलं। कार्यक्रमाला राहुल गांधी, शरद पवार हे देखील उपस्थित राहणार।
भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याची चर्चा. सांगलीतल्या कडे गावात सभेवेळी राहुल गांधींसह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. अशोकराव जांभळेंना पुन्हा पवार गटाकडून बोलावणं. जांभळे समर्थक नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह पवारांच्या भेटीला. पवारांचा इचलकरंजीतून जांभळेंच्या उमेदवारीला हिरवा कंदील. एकनाथ खडसे आणि महाजन यांनी एकत्र यावं अशी इच्छा. एकनाथ खडसे आणि महाजन एकत्र आले तर जिल्ह्याच्या विकासात भर पडेल. रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. तब्येत ठीक नसल्यानं अजित पवारांची लातूरमधील कार्यक्रमाला गैरहजेरी. राष्ट्रपतींच्या उदगीरमधील कार्यक्रमांना दादा उपस्थित नसणार. डॉक्टरांकडून अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला. विधानसभेत कुणालाही पाठिंबा देणार नाही. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. तर लोकसभेत काँग्रेसनं फोन केल्यामुळे पाठिंबा दिला होता. आंबेडकरांची प्रतिक्रिया. रवी राणांसारख्या बाजार गुंड्यांना भाजपात जागा नाही. भाजप नेते तुषार भारतीय यांची रवी राणांवर टीका. पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य. दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल. बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा खोटा असल्याचं निष्पन्न. बदलापूर प्रकरणातील आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक. दुसऱ्या पॉक्सो गुन्ह्यात अक्षय शिंदेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात नितेश राणेंवर गुन्हा दाखल. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर भिवंडीत गुन्हा दाखल. अहमदनगरच्या रॅलीत केलेल्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल. हाजी अराफत यांच्या घराबाहेर नितेश राणेंना डिवचणारे बॅनर. बटला डॅनी तू गब्बर नाही गोबर है. बॅनरवरचा उल्लेख. कुर्यात नाव न घेता नितेश राणेंवर टीका. राणेंबाबत फडणवीसांकडेही तक्रार केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं राज्यातील जनतेचे मोठे हाल. एसटी कर्मचाऱ्यांची संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. काल उदय सामंत यांच्या उपस्थितीत सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली. शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. गोपीचंद पडळकर यांच्यासह गुणरत्न सदावर्ते आणि एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. निवडणुकीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आगीत ढकलतायत. 124 आत्महत्या झाल्या तेव्हा महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना लाज वाटली नाही का? सदावर्तेंची टीका. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर. संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा. कोर्टाचे आदेश. तर संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा. आदित्य ठाकरेंची मागणी. आंदोलनात भाजपवाले पुढे असायचे, आता ते कुठे गेलेत? आदित्य ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आंदोलनावर लक्ष ठेवून येत्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल. नितेश राणेंची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सरकारनं सहानुभूतीनं प्रश्न सोडवावा. एसटी कामगारांच्या संपावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर सरकार एक सांगतंय आणि त्यांचे सहकारी वेगळं करतायत. पडळकर खोतांनी एसटी संपाला पाठिंबा देण्यावर प्रतिक्रिया. भंडाऱ्यात एसटी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. सकाळपासून बसेस सुरू. कोर्टानं संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात. सिंधुदुर्गमध्ये एसटी संप दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र. आज 130 पैकी 66 फेऱ्या रद्द. चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल. यवतमाळमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल. जिल्ह्यातील एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द. वाशिम जिल्ह्यातील एसटी आगारातील सर्व बसेस बंद. आगारातील सर्व 891 बस फेऱ्या दुसऱ्या दिवशी सुद्धा बंद. प्रवाशांची चांगलीच तारांबळ. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा. तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. मराठवाड्यातील 90% भागात अतिवृष्टी झाली आहे. सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार. गिरीश महाजनांची माहिती. कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याच्या सूचना. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन. जालन्याच्या घनसावंगीत जरांगेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. परभणीत आमदार मेघना बोर्डीकरांची कृषी मंत्र्यांकडे सरसकट पीक विमा देण्याची मागणी. बोर्डीकरांनी धनंजय मुंडेंकडे निवेदन दिलं.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येते का ते पहा. शेतकरी पण लाडका हे सरकारनं दाखवून द्यावं. राज ठाकरेंचं ट्विट. राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक विदर्भाला फटका. जालन्यात अतिवृष्टीमुळे 1,76,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान. जिल्ह्यात 173 घरांची पडझड, 73 गुरं दगावली तर 155 गावांना अतिवृष्टीचा फटका. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव 100% भरला. धुळे शहराची पाण्याची समस्या मिटली. अक्कलपाडा धरणातून नकाने तलावात पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाणा जिल्ह्यात काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पारखेड गावातील पेरलेली शेती वाहून गेली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणीत जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब. अतिवृष्टीमुळे गंगाखेड इथल्या गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरणातूनही पाण्याचा विसर्ग झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता. पेनटाकळी धरण हे 82% अधिक भरलं. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बीडमध्ये तरुणाकडून रस्त्यात झोपून प्रशासनाचा निषेध. शहरात नाले तुंबल्यानं संतप्त नागरिकाचा रास्ता रोको. भुसावळ बडनेरा रेल्वे मार्गावरील बोदवड स्टेशनच्या पादचारी पुलाच्या कामासाठी 5 आणि 6 सप्टेंबरला 4 रेल्वे गाड्या रद्द. बडनेरा नाशिक, नाशिक बडनेरा विशेष, भुसावळ वर्धा एक्सप्रेस आणि वर्धा भुसावळ एक्सप्रेस रद्द.